शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर एकनाथ शिंदे भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले। त्यावेळी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना निवडणूक आयोगाने वेगवेगळे चिन्ह दिले होते। मात्र पुढे निर्णय देताना निवडणूक आयोगाने शिवसेना मूळ पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना देण्याचा निर्णय घेतला होता। तत्कालीन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील शिंदेंच्या बाजूने फैसला दिला होता। त्यांच्या निर्णयामुळे एकनाथ शिंदेंसोबत असलेले आमदार अपात्र ठरले नव्हते। तसंच विधिमंडळातील शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंकडे राहिला होता। त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती पुन्हा सत्तेत आली। शिंदेंचे उमेदवार धनुष्यबाण चिन्हावर लढले होते। बुधवारी होणाऱ्या सुनावणीमध्ये शिवसेना मूळ पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर काय निर्णय होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायाधीश कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे। तब्बल 1.5 वर्षानंतर याबाबत सुनावणी होत असल्याने पुढची तारीख मिळणार का की अंतिम फैसला होणार याबाबत आता उत्सुकता असणार आहे।